सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्ते, मी डॉक्टर मिलिंद खर्चे। मी केअर सिग्मा हॉस्पिटल येथे हृदयरोग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। माझ्यासोबत डॉक्टर प्रमोद अबसिंगेकर आणि डॉक्टर दीपक बोर्डे सर आहेत, आमचे कार्डियाक ॲनेस्थेशिया विभागाचे तज्ज्ञ आहेत। आमच्या इथे केअर सिग्मा हॉस्पिटल येथे एक नवीन किंवा ज्याला आपण दुर्मिळ अशी प्रोसिजर पेशंटवर करण्यात आली आहे आणि ती एका अद्ययावत टेक्नॉलॉजीद्वारे करण्यात आली आहे। पेशंटला 2 वॉलचा त्रास होता आणि पेशंटचं ऑपरेशन होण्यासारखं नव्हतं, तर आम्ही पेशंटला ट्रान्स कॅथेटर म्हणजे अँजिओप्लास्टी प्रमाणे पायातून कॅथेटरद्वारे वॉल टाकले आणि त्याचे एक नाही तर 2 वॉल आम्ही रिप्लेस केले। 3 महिन्याआधी त्यांचा ॲओर्टिक वॉल रिप्लेस करण्यात आला होता आणि आता पहिल्यांदाच मराठवाड्यात किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच त्यांचं ट्रान्स कॅथेटर मायट्रल वॉल म्हणजे मायट्रल वॉल आहे तो सुद्धा आम्ही ट्रान्स कॅथेटर इथे रिप्लेस करण्यात आला आहे। आणि ही मराठवाड्यातली पहिलीच अशी प्रोसिजर आहे ज्यामध्ये एकाच पेशंटमध्ये 2 वेळा ट्रान्स कॅथेटर पद्धतीने वॉल टाकण्यात आले आहेत किंवा रिप्लेस करण्यात आले आहेत। अशा प्रकारच्या प्रोसिजर्समध्ये पेशंटला ऑपरेशनची रिस्क जास्त असताना त्या कमी रिस्कमध्ये करता येतो आणि पेशंटला टाके वगैरे अर्थात येत नाही आणि पेशंटला 2-3 दिवसातच पेशंट चालता फिरता होतो। तर हे अशा प्रकारचे ही जी प्रोसिजर आहे ही जे हाय रिस्क पेशंट आहेत किंवा जे रुग्ण आहेत ज्यांना ऑपरेशनची रिस्क खूप जास्त असेल अशा प्रकारच्या पेशंटसाठी खरंच एक वरदान आहे। सर, जे केअर सिग्मा युनायटेड सिग्मामध्ये ऑपरेशन झालेलं आहे, ही शस्त्रक्रिया जी केली आहे, यामध्ये तुम्हाला काय काय अडचणींचा सामना करावा? ॲक्च्युली अशा प्रकारच्या प्रोसिजर करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं प्लॅनिंग आणि टीमवर्क। या 2 गोष्टी असल्या म्हणजे अशा प्रकारच्या प्रोसिजर करणं सोपं होतं। सगळ्यात महत्त्वाचं असतं की पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हला त्यांच्या नातेवाईकांना हे समजणं की ही काय प्रोसिजर आहे आणि आपण हे कशासाठी करतोय, त्याचे काय फायदे आहेत आणि त्यामध्ये रिस्क काय आहे। अर्थात रिस्क कमी जरी असली तरी जी रिस्क आहे ती पेशंटच्या नातेवाईकांना माहिती असली पाहिजे। तर पहिलं आमचं चॅलेंज असतं पेशंटच्या नातेवाईकांना समजावून सांगणे आणि त्यांना ते समजणं। त्यानंतर मग आमचं काम सुरू होतं, मग आम्ही प्लॅन करतो अशा पेशंटचा आधी एक विशिष्ट प्रकारचा सिटी स्कॅन केला जातो। त्या सिटी स्कॅनद्वारे सगळे मेजरमेंट घेतले जातात आणि त्यामध्ये हे ठरवलं जातं की कुठल्या प्रकारचा वॉल आणि काय मेजरमेंटचा वॉल तिथे टाकला जाईल। मग आम्ही सर्व डॉक्टर्स, आमचे ॲनेस्थेटिक, आम्ही सर्वजण बसून ते डिस्कस करतो की आमची काय प्रोसिजर राहील आणि आम्ही नेमकं कुठल्या कुठल्या पद्धतीने ते करणार आहे। पूर्ण एक प्रोटोकॉल तयार होतो, एक टाईमलाईन तयार होते आणि मग पेशंटला घेतलं जातं आणि त्या प्रोसिजरप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलंय की पायातल्या रक्तवाहिनीतून आपण हृदयामध्ये जातो, नंतर ते हृदयाच्या एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात सेप्टमला छिद्र पाडून जातो आणि ते सगळं आपण इको गायडेड करतो। म्हणजे आम्हाला इथे मग TE सुद्धा लागतं आणि आमच्याकडे ते 4D TE आहे, तर त्यामुळे तुम्हाला ते दिसणं की कुठल्या भागात आपण पंक्चर करतोय सोपं पडतं। तर त्याचं एक्सपर्टाईज सुद्धा ह्यामध्ये लागतं आणि अर्थातच आपल्याला ज्या प्रकारचा वॉल त्यामध्ये वापरण्याची गरज आहे त्याची अवेलेबिलिटी लागते। ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या जसा आम्ही आता त्यात यशस्वी झालो तर ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडते। सर, जसं म्हटलं की जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांनी बऱ्याच ठिकाणी चर्चा केलेली, दाखवलेली म्हणजे सजेशन घेतलेलं आहे। अद्यावत असं केअर सिग्मामध्ये काय आहे त्यांनी इथं शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं? सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणेल की पेशंटचा विश्वास जो डॉक्टरांवर असतो ती एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे यासाठी। आणि त्यानंतर पेशंट्सने बघितलं आपल्याकडे नवीन कॅथ लॅब होती, त्यामध्ये आपण ह्या प्रकारच्या विशिष्ट प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जे हार्ट नेव्हिगेटर नावाचं सॉफ्टवेअर आहे ते होतं। आपल्याकडे 4D TE आहे जो अशा प्रकारच्या प्रोसिजरला फार गरजेचा असतो सेप्टल पंक्चरसाठी आणि लागणारी सगळी निष्णात मंडळी आहेत, कार्डियाक ॲनेस्थेटिक आहेत। ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला सगळी कल्पना होती, त्यांनी सगळी चौकशी केली होती आणि त्यामुळे त्यांनी हा प्रोसिजर इथे करण्याचा निर्णय घेतला। आपण काय संदेश देणार रुग्णांनी रुग्णाच्या नात्यावर काय?
आता ह्या प्रोसिजरमध्ये सामान्य जनतेला जो संदेश देता येईल, मला एवढंच सांगायचं की ह्या प्रकारच्या प्रोसिजर ह्या कॉस्टली असतात, पण आता ह्या प्रोसिजर्स ज्या रुग्णांना गरजेच्या आहेत आणि जे ते करू इच्छितात, तर ते आपण औरंगाबादमध्ये करू शकतो आणि ती सुविधा आता आपल्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये उपलब्ध आहे. आरोग्य जागृती.